धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक कधी होणार हे अद्यापही स्पष्ट नाहीये। इथलं जर गणित बघितलं तर इथे भाजप आणि राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी रस्सीखेच सध्या आपण बघू शकतो। भाजपचा कोणत्याही परिस्थितीमध्ये अध्यक्ष होऊ द्यायचा नाही असा चंग शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी बांधलाय। सत्ता स्थापनेमध्ये अडचण येऊ नये यासाठी भाजप, राष्ट्रवादी आणि काही अपक्ष हे चक्क सहलीवरती गेलेत। शिवसेनेचे देखील 2 सदस्य त्यांच्यासोबत असल्याची माहिती आहे। तर तानाजी सावंत दोन्ही शिवसेनांसह अपक्ष सोबत घेत सत्ता स्थापनेचे प्रयत्न करतायत। भाजपकडे राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष सदस्य यांच्यासह 31 इतकं संख्याबळ असल्याची माहिती आहे। भाजपकडून आमदारांना जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचं नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवरती आहे। शिवसेनेचा अध्यक्ष व्हावा ही तानाजी सावंत यांची इच्छा आहे। माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा गायकवाड यांच्या नावाला त्यांनी पाठिंबा दिलाय। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून अडीच वर्षांचा अध्यक्षपदाचा फॉर्म्युला दिल्याचा देखील आता प्रस्ताव समोर येतोय। आणि धाराशिवचं देखील नेमकं पक्षीय बलाबल काय आहे, गणित काय आहे जाणून घेऊया। 49 जागा, बहुमत आहे 28चं। यामध्ये भाजप 19, काँग्रेस 3, राष्ट्रवादी 6, शिवसेना 15, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना 7, सपा 1 आणि अपक्ष 4 असा धाराशिव जिल्हा परिषदेचा निकाल हाती आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।